की मी ह्या समाजाचा नेता आहे, स्वतःच सांगत होते मी त्या समाजाचा नेता आहे हो. पण मग मला हे सांगायचं मित्रांनो की तुम्ही एकूणाच्या समाजावर चिखलफेक करू नका, आहे का नाही. म्हणजे ते हुके हाके काय आहे ना ते तर इतके बावळटपणा आहे किंवा जर तुम्ही तुमच्या समाजाचे नेता आहे तर पुरा समाज तुमच्या पाठीमागे पाहिजे, कारण तुमच्या समाजाचाच तुमच्यावर विश्वास नाही. तर इकडं मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे पाटलावर, तर त्यांच्यावर काय बोलता तुम्ही. व ते पाटील उपोषण करू काय करते ते करते, समाज त्यांच्या पाठीमागे हाय नाही हाय ते पाहतील. तुम्ही तुमच्या मागे तुमचा समाज कसा येईल, तुमच्या समाजाचं तुमच्याकडून कसं भलं होईल हे बघा. कशाला इकडे आमच्याकडे नाक खोपशिता, है का नाही. आम्ही पाहू, आम्ही पाटील आम्ही पाहू ना काय आमच्यासाठी करते की नाही पाटील, करते काय करते आम्ही बघू. आम्ही सक्षम आहे त्या गोष्टी बघायला. फक्त तुम्ही काय करा की तुमच्या समाजाकडे लक्ष द्या, तुमच्या समाजासाठी पुढे या, है का नाही. तुमचा समाज पण. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही समाज जे दाखवलं ना ओबीसी आणि मराठा, त्यांच्यामध्ये भांडणं लावायची कामं हे लोक करतात. आता आमच्याकडे जर बघितलं ना मित्रांनो, आमच्या गावामध्ये आम्ही एका ताटात जेवणारे लोक आहे. आम्हाला त्यांच्या बिगर होत नाही, त्यांना आमच्या बिगर होत नाही, म्हणजे असं आमचे संबंध आहे. आम्ही एकूणाच्या सुखात दुःखात जातोय लोक. आणि अशा वेळेस हे लोक फक्त समाजाच्या जातीवरून फक्त फूट पाडायचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणतरी पैसे घ्यायचे, बडबड करायची आणि जाती जातीत भांडणं लावले म्हणजे राजकीय नेत्या लोकांचं भागतंय. ह्या गोष्टी हे लोक करतात. पण जर विचार करा की असे लोक जर भोगत असतील एकूणाच्या समाजावर, तर ह्या लोकांना समाजाचं काही घेणं नाही, फक्त यांना यांची घरं भरायची, हे लक्षात घ्या. आणि इथून पुढे हेच ध्यानात ठेवायचं की ठीक आहे ना, आता जरांगे पाटील तुम्ही म्हणतात मग तुम्ही कम बोलता त्यांना. तर मला काय सांगायचं मित्रांनो की आतापर्यंत जरांगे पाटलांना कोणत्या जातीविषयी बोलले का फक्त मला सांगा. की असं काही खालच्या स्टेजला जाऊन काही जातीवर नाही बोलत, व व्यक्तीवर बोलणं ठीक आहे. बघ तुम्ही जातीवर नका बोलू ना, है का नाही. आम्ही मराठा समाजाचा असं आमची पोरं असे, अरे इथपर्यंत जाऊ नको ना रे बाबड्या. तू तुपल्या समाजाचं पाय, तुपलं घरचं पाय, है का नाही. पुण्यामध्ये तर तू पेताना पकडलेला आहे, चालता येत नव्हतं तुला, तर काय समाजाचं भलं करणार. असे बेवडे बावडे अवघड आहे मित्र. चला फक्त मित्रांनो कोणी असू आपले ओबीसी भाऊचे फक्त विचार करा की कोण काय करतंय, है का नाही. आणि खास कोणाची तळमळ आहे समाजासाठी याच्याकडे लक्ष देऊन त्याच्या पाठीमागे उभा राहा. चला, जय जवान जय किसान जय महाराज.